राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच अपंगांसाठी जी योजना आहे म्हणजेच दिव्यांगांसाठीच्या योजनेच्या तसेच वृद्धापकाळ योजना श्रावणबाळ योजना या योजनेच्या लाभार्थ्यांचे बरेच प्रश्न कमेंट्सच्या माध्यमातून आपल्याला येत आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। काही जणांचे प्रश्न येत आहेत संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे जे अनुदान आहे ते या महिन्याचं अनुदान हे 6 तारखेपासूनच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेला आहे, परंतु अद्यापही बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाहीत। अशा लाभार्थ्यांचे वारंवार कमेंट्स येत आहेत की आम्हाला अजून पैसे आले नाहीत, त्यासाठी काय करावं लागेल किंवा का आले नाहीत, याचं कारण काय असेल, ते कारण कुठे बघायचं, हे सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रश्न येत आहेत। त्याचंही उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तसेच बऱ्याच लाभार्थ्यांचे हे प्रश्न येत आहेत की थकीत अनुदान कधी मिळणार, म्हणजे बऱ्याच जणांचे 2 महिन्याचे थकीत अनुदान राहिले आहे, बऱ्याच जणांचे 2 ते 3 महिन्याचे थकीत अनुदान राहिले आहे आणि हे थकीत अनुदान आम्हाला कधी येणार, असे सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रश्न येत आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं दिव्यांगांसाठी जी योजना आहे या योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की आम्हाला जे 2,500 अनुदान झालं आहे म्हणजे वाढीव अनुदान झालं आहे ते अनुदान केव्हापासून चालू होणार, याची सुद्धा या संदर्भात सुद्धा प्रश्न दिव्यांग बांधवांकडून येत आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणून आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। कारण बरेच जण कमेंट्स करत आहेत परंतु प्रत्येकाला कमेंट्सच्या माध्यमातून उत्तर देणे हे पॉसिबल नाही, त्यातूनही उत्तर दिली जातात परंतु प्रत्येकाला उत्तर देणे हे पॉसिबल नाही आणि म्हणूनच हा आजचा व्हिडिओ बनवला आहे। त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर अशाच गव्हर्नमेंटच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट होईल तेव्हा सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तराचं निरसन आजच्या व्हिडिओमधून आपलं होणार आहे। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक गव्हर्नमेंट नवीन अपडेट। तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे लाभार्थ्यांचा या महिन्यासंदर्भातील, म्हणजे या महिन्यातील जे पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 6 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मग ते संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, दिव्यांग योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे सर्व पैसे हे या महिन्याचे 6 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु अद्यापही बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत असं बऱ्याच लाभार्थ्यांकडून आम्हाला समजलेलं आहे। म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांच्या कमेंट सुद्धा येत आहेत किंवा आसपासचे लाभार्थी सुद्धा सांगत आहेत की आम्हाला अजून संजय गांधी निराधार योजनेचे पैसेच आलेले नाहीत। निराधार बांधवांचे असेच बरेच प्रश्न आहेत आणि त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर जे यांचे थकीत अनुदान आहे किंवा जे या महिन्याचे ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे या संदर्भात सरकारने कोणतीच अपडेट दिलेली नाही, परंतु सरकारने या संदर्भात एक पोर्टल तयार करणं हे खूप गरजेचं आहे। कारण सरकारने एक पोर्टल तयार केलेलं आहे परंतु ते पोर्टल इतकं हे आहे की त्या पोर्टलवरती दिवसातून 1 तास वगैरे असं चालू असतं, 1 तास सुद्धा चालू नसतं की जे तुम्ही ज्यावरती जाऊन तुमचं अनुदान जे आहे या महिन्याचं का आलं नाही हे बघू शकता। त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने नवीन पोर्टल तयार करावं, जसं की पीएम किसान योजनेचं जसं पोर्टल तयार केलं आहे। आता तुम्ही बघितलं तर पीएम किसान योजनेचं पोर्टल तयार केलं आहे, त्या पोर्टलवरती पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना जर पैसे आले नाहीत तर का आले नाहीत, त्यांचे थकीत पैसे किती राहिलेले आहेत किंवा त्याची कारणे काय आहेत याची सर्व माहिती पीएम किसान योजनेच्या त्या पोर्टलवरती त्यांना मिळते। तसंच पोर्टल सरकारने या निराधार बांधवांच्या थकीत अनुदानासाठी करावं असे सरकारला ही विनंती आहे। यावरती तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता। कारण जे अधिवेशन आता मागं झालं त्या अधिवेशनात माननीय झिरवळ यांनी सांगितलं होतं की आम्ही थकीत अनुदानाबद्दल विचार करू, आम्ही समिती स्थापन करू, सचिव तयार करू, असं बरेच काही उत्तरे दिली होती, परंतु अद्यापही काही हालचाली दिसतात परंतु अद्यापही काही एकही पूर्ण काम झालेलं दिसत नाही। आता तुम्हाला तर दिसत आहे, कारण जर समिती स्थापन केली असती तर पोर्टल तर तयार केलं असतं। सध्या नॉर्मल एक पोर्टल तयार केलेलं आहे परंतु ते पोर्टल चालायला खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सरकारने दुसरं पोर्टल तयार करावं जसं की पीएम किसान योजनेचं पोर्टल तयार केलं आहे।
त्यावेळी झिरवळ यांनी हेही उत्तर दिलं होतं की आम्ही पैसे जमा करतो, म्हणजे आम्ही तर त्यावेळी झिरवळ यांनी हेही उत्तर दिलं होतं की ज्यांचा डीबीटी ऍक्टिव्ह होईल तसं आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करत आहोत। मग आता बऱ्याच लाभार्थ्याकडून हेही कमेंटच्या माध्यमातून येत आहे की आमचा डीबीटी ऍक्टिव्ह असूनही आम्हाला पैसे आलेले नाहीत। म्हणजे झिरवळ यांनी काय सांगितलं होतं की जसं डीबीटी आता समजा कारण बऱ्याच मागच्या वर्षी हा डीबीटीच्या माध्यमातून निराधार बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नव्हते, यावर्षी ही प्रोसेस चालू केलेली आहे। म्हणजे आता जवळजवळ वर्ष होत आलं ही प्रोसेस चालू केली आहे आणि त्यासाठी प्रत्येक निराधार बांधवांना डीबीटी ऍक्टिव्ह करून घेणे गरजेचे आहे, असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं होतं अधिवेशनात। मग जसं आम्ही डीबीटी ऍक्टिव्ह होईल तसं त्यांच्या खात्यामध्ये पैसे मागील महिन्याचे धरून सर्व पुढचा हप्ता जमा करत आहोत असं सांगितलं होतं। परंतु लाभार्थ्यांकडून चौकशी केली तर असं अद्यापही झालेलं नाही। बऱ्याच लाभार्थ्यांचं जून जुलैचा हप्ता आला आहे, मागच्या काही महिन्यांचे हप्ते आलेलेच नाही। काही जणांचं जून जुलैचा हप्ता आला आहे, ऑगस्टचा हप्ता आलाच नाही। काही जणांचं जून जुलैचे हप्ते आले आहेत, ऑगस्टचा हप्ता आता आलाच नाही। असे बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रॉब्लेम होत आहेत आणि नरहरी झिरवळ यांनी सांगितलं की आम्ही मात्र असे करत आहोत, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यावेळी काही विरोधी पक्ष नेत्यांनी हेही सांगितलं होतं की तुम्ही समिती स्थापन केली, समितीमध्ये तुम्ही सर्व निराधार बांधवांचे प्रश्न घेता असंही सांगितलं होतं, परंतु अद्याप घेतली नाही। तुमच्यावरती आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू असं सांगितलं होतं आणि ते बरोबरच आहे, कारण अद्यापही बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत आणि अशा समितीवर फौजदारी गुन्हा दाखल करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण निराधार बांधवांना आता समितीची सचिवांची गरज आहे आणि ती समिती स्थापन करावी, कारण प्रत्येक निराधार बांधवाचे प्रश्न त्याशिवाय सुटणारच नाही। निराधार बांधवांचं यावरती काय मत आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुम्ही समिती स्थापन करावी की नाही, समिती स्थापन केली तरच तुमचे प्रश्न सुटतील। त्यानंतर तुम्ही निराधार बांधवांसाठी पोर्टल तयार करावं की नाही हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता। तर तुमचा पहिला प्रश्न होता की आमच्या ऑगस्ट महिन्याचे जे पैसे आहेत ते आलेले नाहीत, त्याचे उत्तरही तुम्हाला आता सांगितले। त्यानंतरचा तुमचा पुढचा प्रश्न होता थकीत अनुदानासंदर्भात। आता थकीत अनुदानासंदर्भात पाहिलं तर अद्यापही सरकारकडून कोणतीच अपडेट दिलेली नाही। अधिवेशनात वरवरून बोललं होतं की आम्ही थकीत अनुदान डीबीटी जसं ऍक्टिव्ह होईल तसं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू, परंतु अद्यापही झालेलं नाही। बऱ्याच म्हणजे सर्वच लाभार्थ्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह करून घेतलेला आहे। आता तुम्हाला घरी बसून जर डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे पाहायचं असेल तर तुम्ही 5 मिनिटात पाहू शकता। तुम्ही यूट्यूबवरती टाका डीबीटी ऍक्टिव्हची प्रोसेस, आपल्या चॅनलवर ही व्हिडिओ अपलोड केलेला आहे किंवा बरेच व्हिडिओ चॅनल यूट्यूबवरती आहेत की डीबीटी ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे हे पाहायचे। तुम्ही मोबाईलवरती 5 मिनिटात हे पाहू शकता, शिवाय कोणत्या बँकेला ऍक्टिव्ह आहे हे सुद्धा पाहू शकता। म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांचे असं सुद्धा झालेलं आहे की त्यांचे पैसे येऊन सुद्धा त्यांना ते 2-3 खाते असल्यामुळे कोणत्या बँकेत नक्की आले आहे, फक्त ती एकाच बँकेवरती डिपेंड राहून पैसे आले नाहीत यावरती बसले आहेत, परंतु त्यांनी सर्व बँकेत चौकशी करा। हेच नाही जमलं तर तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही ऑनलाईन चेक करा, कोणत्या बँकेला ऍक्टिव्ह आहे हा चेक करा आणि त्याच बँकेत जाऊन चेक करा की तुमचे पैसे आले किंवा नाही। जर आले नसतील तरच तुम्ही गृहीत धरा तुमचे पैसे आलेले नाहीत आणि थकीत अनुदान सुद्धा आलेलं नाही। तर तुम्हाला समजलं असेल थकीत अनुदानासंदर्भात कोणतंही अद्याप अपडेट दिलेलं नाही सरकारकडून, परंतु प्राथमिक जी हालचाल आहे ती चालू झालेली आहे, परंतु अद्याप कोणतंही अपडेट दिलेलं नाही। बरेच यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत थकीत अनुदान या तारखेला मिळणार, परंतु सरकारने अद्यापही कोणत्याच प्रकारचे अपडेट ही थकीत अनुदानासंदर्भात दिलेले नाही। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे दिव्यांग बांधवांसाठीची जी योजना आहे ती। आता दिव्यांग बांधवांना जे 2,500 अनुदान केलेलं आहे, म्हणजे अनुदान वाढीची जी घोषणा केलेली आहे ही घोषणाच केलेली आहे। अधिवेशन होऊन आता महिना झालं, 9 तारखेला अधिवेशन चालू झालं होतं, 19 तारखेला अधिवेशन संपलं, आता महिना झालं, परंतु अद्यापही सरकारने जे दिव्यांगांसाठीची घोषणा केली होती त्याबद्दल अपडेट दिलं नाही की या महिन्यापासून जे दिव्यांगांसाठी
दिव्यांगांसाठीचं जे वाढीव अनुदान आहे ते आम्ही देऊ तसा GR सुद्धा काढलेला नाही, कारण ऑफिशियल GR काढणे खूप महत्त्वाचं आहे आणि तरच निराधार बांधवांना समजणार आहे किंवा दिव्यांग बांधवांना समजणार आहे की आम्हाला जे वाढीव अनुदान आहे ते कधीपासून चालू होणार. फक्त वर बोलून, कारण सरकारने बऱ्याच अशाच घोषणा केलेल्या आहेत, त्यामुळे जे दिव्यांगांसाठीचं अनुदान आहे ते अनुदान कधी मिळणार याबद्दल कोणतीही अपडेट अद्याप आलेली नाही. परंतु माननीय बच्चू कडू यांनी सांगितलेले आहे, माननीय बच्चू कडू हे निराधार बांधवांच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही गप बसणार नाही, हे जोपर्यंत तुम्ही अनुदान चालू करत नाही तोपर्यंत गप बसणार नाही, असं माननीय बच्चू कडू यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमधून आपण 3 प्रश्नांची उत्तरे, जे वारंवार प्रश्न विचारले जात होते कमेंट्सच्या माध्यमातून, त्या 3 प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिली आहेत. पहिला प्रश्न म्हणजे आमचं जे ऑगस्ट महिन्याचं अनुदान आहे ते आज 16-17 तारीख आली तरी सुद्धा आमच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे थकीत अनुदान कधी जमा होणार, आणि दिव्यांगांसाठीचा प्रश्न होता 2,500 अनुदान कधी जमा होणार. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिली आहेत. तुम्हाला जर याबद्दल आणखी काही शंका असेल निराधार बांधवांना तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, त्याचंही उत्तर तुम्हाला दिलं जाईल. सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.